जय भवानी, जय शिवराय. मंडळी, आज आहे 5 जूनची पहाट आणि घड्याळात सकाळचे वाजले 4. मी आणि माझे सोबती आम्ही सगळे निघालो आहे डोंबिवलीहून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक दुर्गराज रायगडावर. उद्या 6 जूनला रायगडावर होणार आहे भव्य असा शिवराज्याभिषेक सोहळा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने शिवभक्त रायगडावर येतात. आम्हीही त्याच उत्साहाने इथून निघालो आहोत. तुम्हाला या ब्लॉगमध्ये डोंबिवली ते रायगडपर्यंतचा प्रवास कसा झाला आणि कसा कराल हे तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी कोणता रूट घ्याल, किती टोल लागतो, पार्किंगची कशी व्यवस्था आहे, त्याच्यानंतर तुम्ही पार्किंगपासून ते गडाच्या पायथ्यापर्यंत कसे पोचाल, या सगळ्याची डिटेल माहिती मी या ब्लॉगमध्ये देणार आहे. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया या ऐतिहासिक प्रवासाची. चलो रायगड. बघा, आता मी माझ्या बॅगेत काय काय घेतलं हे तुम्हाला सांगतो. ही माझी बॅग आहे, छोटा रुमाल आहे आणि त्याच्यानंतर छोटं स्वेटर टाईप फुल स्लीव्जचं एक टी शर्ट घेतलेलं आहे मी. त्याच्यामध्ये नंतर हा माझा टॉवेल आहे, कॅप आहेत माझ्या, देन गॉगल आहे, बॅटरी, टॉर्च आहे, देन पॉवर बँक, ही माझ्या कॅमेराची बॅटरी बॅकअप. इथे बघाल तर थोडा स्नॅक्स घेतला आहे मी. हा माझ्या एकट्यासाठी नाही आहे, सोबत माझ्या फ्रेंड्स पण आहेत. ओके, हे जस्ट बेसिक जे आपल्याला लागतात, आपले मेडिसिन्स किंवा इलेक्ट्रोलाइट स्प्रे वगैरे, ते एका पाऊचमध्ये आहे. या 2 कॅप्स आहेत. देन ओडोमॉस घेतलेला आहे आणि तिथे अंगावर घेण्यासाठी एक शॉल आहे आणि सोहळ्यासाठी घालण्यासाठी एक आपले कपडे आहेत. देन हे माझं आहे स्लिपिंग मॅट. त्याच्यानंतर हा रेनकोट घेतला इन केस जर पाऊस चालू झाला तर. आणि ही आता माझी बॅग आहे आणि या बॅगेमध्ये हे सगळं सामान आता मी भरतो आणि बॅग आपली फुल पॅक करतो. तर अशा प्रकारे आपली बॅग ही रेडी झालेली आहे. सो आता चला आपण ही बॅग घेऊन निघूया दुर्गराज रायगडाच्या दिशेने. चला, मी आणि माझे सोबती हे रेडी झालेत. आता आम्ही निघालो आहे दुर्गराज रायगडाच्या दिशेने. CNG पंपावर CNG भरून आता आम्ही पुन्हा निघालो आहे रायगडाच्या दिशेने. चलो. डोंबिवली ते रायगडला आमचा प्रवास हा असा असणार आहे. डोंबिवली, पनवेल, खारपाडा टोल, पेण, माणगाव, महाड आणि शेवटी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड. आणि हो, पनवेल पेण मार्गावर येणाऱ्या खारपाडा टोल नाक्यावर आपल्याला 95 म्हणजेच 95 रुपीजचा टोल देखील भरावा लागतो. डोंबिवली ते रायगड हे अंतर साधारण 145 किलोमीटर इतके आहे. आता आम्ही डोंबिवलीवरून पनवेल क्रॉस करून पेन क्रॉस करून आता इथे एका हॉटेलवरती थांबलो आहे नाश्ता करायला. सो नाश्ता करून झाला की परत आम्ही रायगडाच्या दिशेने निघणार आहे. चला. आता आम्ही माणगावमध्ये येऊन पोहोचलो आहे. माणगावचा रोड बघा. रायगड आहे 34 किलोमीटर, जवळपास 1 तास लागेल इथून रायगडला पोहोचण्यासाठी. चला. महाडमधून आता आम्ही पुढे आलोय. 10 किलोमीटरवर आपला रायगड आहे आणि मग तिथून आम्ही गाडी पार्क करून मग पुढे पायथ्याला जाऊ आणि पायथ्यापासून पुढे मग वरती माले किल्ल्यावर. शिवराज्याभिषेक सोहळा समितीने जाहीर केलेल्या पार्किंग व्यवस्थेनुसार जर तुम्ही
कावेरीचा माळ किंवा आई जिजाऊ समाधीच्या बाजूने येत असाल तर या मॅपमध्ये पाहू शकता की एकूण 5 ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तर दुसरीकडे जर तुम्ही महाड मार्गे रायगडला येत असाल तर कोझर येथे 3 स्वतंत्र पार्किंग स्लॉटची व्यवस्था करण्यात आली होती. पार्किंग व्यवस्थेचा विचार केला तर समिती आणि प्रशासनाने अतिशय उत्तम नियोजन केले होते. हजारो शिवभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी केलेले हे नियोजन खरोखरच कौतुकास्पद होते. याबद्दल शिवराज्याभिषेक सोहळा समिती आणि प्रशासनाचे मनपूर्वक आभार. इकडे लावायला जा, नाही ते खाली आहे. इकडे नाही कुठे खाली VIP झाली थोडं आहे. आता गाडी आपण पार्किंग मध्ये पार्क करतोय. आता आम्ही महाड मार्गे ओझरच्या पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहे आणि ओझरमध्ये इथे पार्किंगची खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. इथे बघू शकता, इथे आम्ही आमची गाडी पार्क केली आहे आणि बाजूला पण दुसऱ्या गाड्या इथे पार्क आहेत. दुसरा मार्ग पण आहे, तो आम्ही घेतला नाही. आम्ही महाडमधून आतमध्ये आलो आणि इथे या पार्किंगला गाडी पार्क केली आणि इथून आता ST बसेस आहेत. फ्रिक्वेन्सी पण खूप चांगली आहे. सो इथून तुम्हाला ST बसेस आहेत, या गडाच्या पायथ्याला सोडतील आणि तिथून मग तुम्हाला गडावरती जायचं. सो इथे टोटल 3 ते 4 पार्किंग आहेत. इथे एक पार्किंग आहे 4 व्हीलरचं आणि ह्याच्या अजून मागे, हे जर फुल झालं त्याच्या मागे अजून एक पार्किंग आहे, तिथे तुम्हाला गाडी पार्क करावी लागेल. हे बघा किती साऱ्या गाड्या पार्क आहेत तिथे. गाडी आता आपण आपली पार्क केली आहे या कोझरच्या पार्किंगमध्ये आणि आता आम्ही निघालो आहे ते रायगडाच्या दिशेने. सो आता इथे पार्किंगच्या बाहेर ST आहेत. सो त्या एस टीने आपण गडाच्या पायथ्याला जाणार आहोत. माझ्यासोबत आज गिरीश आहे, विशाल आहे आणि हा आपला अजून एक मित्र दर्शन एक आहे. सो आता इथे ST येईल, ते STत बसून आपण गडाच्या पायथ्याला जाऊ. त्या साईडला पण कार पार्किंग आहे आणि या साईडला पण कार पार्किंग आहे. सो इथे तुम्ही कार पार्क करू शकता किंवा त्या साईडला पण कार पार्क करू शकता. 2 व्हीलरचा पार्किंग इथे आहे या साईडला. तो तिथे समोर आहे आपला रायगड किल्ला आणि इथे लागल्यात ह्या एसट्या. सो ह्या STमध्ये बसून आपण आता चाललो आहे किल्ल्याच्या दिशेने. कोझर पार्किंग पासून गडाच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी ST बसची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. बघा आमच्या या पट्ट्याने मोजल्या एसट्या टोटल 34 होते आणि आमचे अजून वरती गेलेल्या वेगळ्याच असतील. खूप साऱ्या बसेस आहेत. सो इथलं प्रशासन तुम्हाला नाराज करणार नाही. इथे आलात की तुम्हाला प्रॉपर वरती नेऊन पोहोचवणार. ओके ओके. छत्रपती श्री शिवाजी महाराज की कर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की गो माता की हरे हरे. आओ मामी, आओ मामा, आओ ड्रायव्हर मामा. नारायणी कोल्हापूरची नारायणी. मागे बघताय हे इथे गडाच्या पायथ्याला STचं पार्किंग आहे. सो कोझरपासून तुम्हाला ही बस घेऊन येते इथे पायथ्याला आणि इथे आणून सोडते. सो इथून पुढे तुम्हाला हे चालत जायचं आहे. चला आता आपण पण जाऊया दुर्गराज रायगडाच्या दिशेने. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा डोंबिवली ते रायगड प्रवास? या ब्लॉगच्या पुढच्या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या राजांचा भव्य आणि ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा.
म्हणून पुढचा भाग पाहायला अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर देखील करा. आणि अशाच रायगड शिवकालीन इतिहास आणि ट्रॅव्हल ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.